स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेच्या माध्यमातून उदयदादा दिनकर घाटगे यांच्या नेतृत्वात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी बेडग तालुका मिरज जिल्हा सांगली या बोक्यावर कायदेशीर कारवाई व्हावी। मराठी जिल्हा परिषद शाळा नंबर 1 बेडग येथे शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी यांनी जे अतिक्रमण केलेले आहे ते त्वरित काढून घेऊन तेथे शाळेची संरक्षण भिंत बांधावी। आगे लेने अगोदर जोगी जमात संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आज येथे आम्ही सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी येऊन आमचा गोसावी समाज जमलेला आहे। ते याच्यामुळे की मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आमच्याच बेडग येथील समाजावर शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी याने 30 जणांवर खोटा जात पंचायतचा गुन्हा दाखल झालेला आहे। तर तो आम्ही आज कलेक्टर साहेबांना तेच निवेदन देण्याकरता आलोय की त्याची चौकशी होऊन तो गुन्हा रद्द व्हावा किंवा फायनल व्हावा व शिवाजी जाधव याने आमच्याच समाजातील काही लोकांच्या जागा घरं बळकवलेली आहे, आमच्याच समाजातील लोकांच्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे, ते अतिक्रमण त्याने काढून घ्यावे। शिवाजी जाधव यांनी यापूर्वी सुद्धा 2013ला जात पंचायतचा गुन्हा दाखल केलेला होता।
हा वारंवार समाजाला केसेस करायची, जात पंचायत व इतर केसेस करायची धमक्या देऊन त्यांची मालमत्ता व पैसे उकाळून घेण्याचा त्याचा एक धंदाच आहे. त्याची 2 मुले उमेश व महेश हे त्याला सहभागी आहेत. आज आम्ही तीव्र स्वरूपाचे जे आंदोलन केलेले आहे त्याचे कलेक्टर साहेबांनी व शासनाने वेळीच योग्य दखल घ्यावी. अगर आमची दखल घेतली नाही तर येणाऱ्या 2/1/2025 रोजी आम्ही कलेक्टर ऑफिस विजयनगर येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू. त्या आंदोलनावेळी आम्ही रस्ता रोको करू, म्हणजे आम्हाला जे जे करता येईल ते करू. आमच्यावर गुन्हे दाखल झाले, आमच्यावर केसेस झाल्या, आम्हाला जेलमध्ये बसायला लागलं तरी चालेल, पण लहान पोरं मुले बाया सगळीच माणसं आम्ही रस्त्यावर बसू. आम्हाला सगळ्या समाजाला शिवाजी रामचंद्र गोसावी यांच्याकडनं खूप त्रास होतोय. त्यांच्या मुलांचं नाव उमेश शिवाजी गोसावी, महेश शिवाजी गोसावी, देविका शिवाजी गोसावी, शांता शिवाजी गोसावी हे सगळेजण मिळून आमच्या समाजाला खूप त्रास देतात आणि त्यांनी आमच्या समाजाचे सगळ्या लोकांनी नाही का लुबाडायचा प्रयत्न चालू केला आहे. त्यांनी आम्हाला अशा खोट्या केसांमध्ये कायम असं गुंतवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यामुळे आमच्या मोठ्या दिराला विष पियायचं हे वेळ आलेलं आहे आणि ह्या वेळाच्या ह्या दुःखामध्ये आम्हाला तुम्ही सगळी मिळून आम्हाला मदत करा आणि आमच्या समाजाला न्याय मिळवून द्या. जात पंचायतीची जी केस दाखल केली आहे ती सगळी ती खोटी आहे. ते सगळ्या समाजाला सगळ्यांना फसवायचा प्रयत्न करत आहे. अशी केस त्यांनी मागे घ्यायला पाहिजे असं आमच्या समाजाचं हे आहे.